मी इयत्ता 5वीला असल्यापासून खो-खो खेळ खेळते. आज मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि क्रीडा कार्यकारी अधिकारी आहे, ते सर्व या खो-खो खेळामुळे. मी माझी पहिली नॅशनल स्पर्धा ही मी 7वीत असताना खेळली. म्हणजे अवघ्या 2 वर्षामध्ये मी खो-खो शिकून 7वीत असताना मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली आणि त्या राष्ट्रीय स्पर्धेला मला गोल्ड मेडल आहे. म्हणजे मलाही माहिती होतं फ्युचर नाही आणि माझ्या फॅमिलीलाही माहिती होतं. 1-2 वर्षानंतर घरच्यांनी पण मला बोलले, की खो-खो खेळ वगैरे आता प्रॅक्टिसला जाणं वगैरे बंद कर, कारण त्यामुळे अभ्यासावर परिणाम होतोच. मी अशी घरी रडायचे वगैरे, की प्रॅक्टिसला सोडा वगैरे, पण घरच्यांनी थोडंसं नको बोलायचे प्रॅक्टिससाठी. भारतातील सर्वोच्च खेळाडूचा पुरस्कार जो असतो, इला पुरस्कार, जो छोट्या गटामध्ये दिला जातो, तर तो पुरस्कार मला त्या वर्षी मिळाला. कॅप्टन म्हणून निवडायचं होतं, टीमचा संघाचा संघनायक म्हणून ज्यावेळेस निवड करायची होती, त्यावेळेस वाटलं होतं की माझी निवड होऊ शकते? मला खरं तर नव्हतं वाटलं, कारण की ती माझी दुसरीच इंटरनॅशनल स्पर्धा होती. ते इंडियाचं कॅप्टन झालं पाहिजे नाही, जे की सगळ्याच प्लेयर्सचं स्वप्न असतं. तर ज्यावेळेस त्यांनी मला कॅप्टन म्हणून जेव्हा निवडलं, त्यावेळेस मला अक्षरशः रडायला आलं, कारण की म्हणजे एवढी चांगली अपॉर्च्युनिटी प्रत्येक प्लेयरला नाही मिळू शकत. म्हणजे आफ्टर वर्ल्ड कप आम्हाला क्लास 1ची आम्हाला जी नोकरी आहे ती आम्हाला जाहीर केलेली आहे. खेळामुळे मुलगी वायाला गेली किंवा मुलगा असू देत, तर तसं काही न होता आज म्हणजे माझ्या घरच्यांना असेल किंवा माझ्या रिलेटिव्हजमध्ये असेल, की त्यांच्यासाठी मी एक आयडल बनलेली आहे. 10वी नंतर हिने सायन्स घेऊन डॉक्टर फील्डमध्ये वगैरे त्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. एवढ्या वर्षाचा कालावधी खो-खो खेळासाठी दिल्याच्या नंतर जी काही नोकरी मिळेल ती पहिलं घेणं हे माझ्यासाठी पण एक प्रायोरिटी होती किंवा घरच्यांसाठी पण. आजकाल पालकांनी बघितलं पाहिजे, की मुलांना आवड कशात आहे, कारण की त्यांच्या आवडीविरुद्ध जर आपण केलं तर ते तेवढं तुम्हाला त्याच्यातनं मिळवून देऊ शकणार आहेत का? असं वाटलं होतं, की आपण खो-खो खेळावा का नको, कारण की म्हणजे प्रॅक्टिस करूनही सिलेक्शन वगैरे होत नव्हतं. तर म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं, की आता खेळ सोडून दिला पाहिजे नाही.